सौभाग्यवती
शतकोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी 2020 भजनाचा संघ आयोजित केला आहे आणि या संघासाठी आम्हा 2 मुलांची निवड केली आहे. त्यामध्ये मी स्वतः श्री सुरेश रघुनाथ कुलकर्णी मुक्काम पोस्ट कुंभे तालुका कोळा जिल्हा सिंधुदुर्ग आणि मुंबईमध्ये राहणारे वस्तीस्थान चांदूरमार्ग मुंबई श्री रवळनाथ काळकाई प्रासादिक भजन मंडळ चांदूरमार्ग मुंबई यांच्यातर्फे प्रथमतः त्यांचे आभार मानतो. मला पक्वत साक्षात्कारचे आमचे परममित्र सन्माननीय श्री गजानन देवी तबला साथ सोसायटीचे सन्माननीय श्री सागर राणे आणि आमची कोरसपुणे यांचे आभार मानतो. आजचे आमचे प्रतिस्पर्धी श्री रामेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे मुंबई सन्माननीय श्री सतीशजी सावंत आणि त्यांना पक्वत साक्षात्कारचे आमचे परममित्र या कोकणातील नव्हे महाराष्ट्रामधला ऑलराऊंडर माणूस सन्माननीय श्री दत्ताजी गोसावी आणि त्यांना तबला साक्षात्कारचे सन्माननीय सागर राणे आणि त्यांनी कोरसपुणे या सर्वांचे आभार मानून तुम्हा जमलेल्या तमाम भजन रसिकांचे आभार मानून माझ्या ग्रामदेवता श्री रवळनाथांच्या चरणी नतमस्तक होतो. मी चैत्र आराध्य दैवत आई सरस्वतीच्या मातेचा मुलीला होऊन 14 विद्या 64 क्लासचा अधिपती श्री गणेशांच्या चरणी होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाबाई हिंदू नाईक सम्राट सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला विनम्र आदर करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा पुरस्कार करून पुन्हा एकदा तुम्हा तमाम भजन रसिकांचे आभार मानून सामने सामने भजनाला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. आमचे परममित्र आमचे गुरुवर्य सन्माननीय कैलासवासी ज्ञानदेव चव्हाण बुवा यांचे शिष्य प्रभाकर सावंत या ठिकाणी आले. भजनी बुवा तसेच कातवणकर बुवा आले आणि ज्यांच्याकडून आम्ही काही शिकलो थोडंफार ते आमचे काटकर बुवा या ठिकाणी या सगळ्यांचं सुनील सावंत बुवा या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. बघा या ठिकाणी आमचं भजन किंवा आमच्या बुवांचं या प्रत्येक भजनी बुवाचं भजन जे घराघरामध्ये पोहोचवतात ते युट्यूबर्स ते पोलीस आयुक्त निवृत्त पोलीस आयुक्त सन्माननीय रासम साहेब चंद्रकांतजी रासम साहेब या ठिकाणी आले जे आम्हाला घराघरामध्ये पोहोचवतात. जोरदार टाळ्या पब्लिकने पण वाजव कारण टाळ्या वाजव सरकारने जीएसटी नाही लावली आहे फ्री आहे काय म्हणून सांगतो. बगीचों की खुशबू मालियों से होती है बगीचों की खुशबू मालियों से होती है और कलाकार की दाद तालियों से होती है तालियों से होती है तालियों से होती है. जोरदार टाळ्या वाजवायचा हळूहळू पुढे सांगणार. हा Thank you.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। स्मरण श्रेष्ठ आहे, परमेश्वराचं नामस्मरण श्रेष्ठ आहे बघा. कारण भक्त प्रल्हाद नारायण 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 सदोदित त्याच्या मुखातून बोलत होत. शेवटी त्या नारायणाला त्या स्तंभातून प्रकट व्हावं लागलं आणि शेवटी तो नारायण त्या स्तंभामधून प्रकट झाला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला बघा. नरसिंह रूप अवतार घेऊन कशाच्या जोरावर तर नामाच्या जोरावर मरा 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 हा मंत्र वाल्या कोळ्यानं जपला. कारण दुष्ट दुराचारी वाल्या कोळी येणाऱ्या जाणाऱ्याची हत्या करत होता. पण शेवटी तो दुष्ट असल्यामुळे त्याला राम 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 म्हणता येत नव्हतं. म्हणून मरा मरा बुवा
मरा 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 म्हणून राम 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 झालं आणि वाल्याचा वाल्मिकी झाला आणि रामादी रामायण लिहिलं आणि जसं रामायण वाल्या कोळ्यानं लिहिलं वाल्यानं लिहिलं तसं प्रत्यक्षामध्ये रामायण घडलं. म्हणून नाम श्रेष्ठ आहे, परमेश्वराचं नामस्मरण श्रेष्ठ आहे. ते नामस्मरण प्रथमतः आपण करूया. गमधनी धम गमधनी नीसा माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी माझा भाव
T20 म्हणजे श्लोक वैदन झालाय ते हळू 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 पेटत जाणार. हो मी काय बोलणार त्याच्यावर बुवा बोलणार पण बुवा तरी बघा जर काय वाकडा बोलला ते कांदिवली शिल्लक ठेवणार नाही लक्षात ठेवा. हो आता मी सांगितलं नारायण प्रल्हाद पुराणाचा आणि बुवांचा काही संबंध नाही. भजन करणार बदूक होणार पण श्रोत्यांना काय द्यायला पाहिजे पुराणातल्या गोष्टी द्यायला पाहिजे हे काय नाही. भाकड कथा आणि जोक सांगणार हडकाकडे वाकड्याचं शिरलं तर लक्षात ठेवा. हो मजा येणार आहे कार्यक्रमाला. काय काळजी करू नका टेन्शन घेऊ नका. बघा या जगात ज्यानं आपल्याला या जगाचा चित्रपट दाखविला ती आपली आई आणि वडील हे खरोखरच श्रेष्ठ आहेत. बघा सर्वांनी आपापल्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आई ही आई असते बाप हा बाप असतो. माता आणि माती ज्याच्यामध्ये जन्म होतो ज्याच्या उदरी जन्म होतो ती माता आणि ज्याच्या उदरी अंत होतो ती माती. एका वेलांटीचा फेरा आहे बघा. म्हणून आपली आई आणि वडील यांचा उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. बघा पण आईसाठी एकच सांगेन पतिव्रतेमध्ये सीता शास्त्रामध्ये गीता आणि प्रेमामध्ये माता. आई ही आई असते म्हणून आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
पनी सा गा रे नी पसा सा नी प ग रे रे ग प रे ग सा सात स्वरानी केली प्रार्थना सात स्वरानी केली प्रार्थना गणराया तुम्ही यावे नर्तना गणराया तुम्ही यावे नर्तना सात स्वरानी केली प्रार्थना सात स्वरानी केली प्रार्थना गणराया तुम्ही यावे
धन्यवाद. खरोखर टाळ्या वाजल्या म्हणून समाधान होतं. बघा ज्याप्रमाणे मी भजन केलंय, बुवानं जे काय वेळेवाकडे थोडं बोललोय त्याची परतफेड बुवा करणार. जशी मला साथ दिला तशी बुवांना साथ द्या. आणि